नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणे भारत भाऊ बनसोडे यांचा डाळिंब प्लॉट लावलेले आहे. त्यांनी इकडं मागं बघू शकतो, तुम्हाला दाखवतो मी. छोटे डाळिंब झाड लावलेले आहे आणि हे त्यांचं पाण्यासाठी केलेलं तलाव आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी त्यांचं डाळिंब बगीचा आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी अद्रक हे पीक लावलेलं आहे आणि ते सध्या आता त्यांनी त्यासाठी खत सोडते. तुम्हाला दाखवतो. इकडं पावसाचं वातावरण पण झालेलं, तुम्ही मागं बघू शकता इकडं. तर चला तुम्हाला दाखवतो मी त्यांचं डाळिंब प्लॉट. भारत भाऊ बनसोडे यांनी मला दुपारी कॉल केला होता का सतीश भाऊ म्हणे आपला नवीन डाळिंबाचा जो प्लॉटची लागवड केलेली त्याचा व्हिडिओ काढायचा म्हणे. तुम्ही येऊ शकता का म्हटलं. ठीक आहे चालेल, मी येतो म्हटलं. त्याच्यानंतर मी आपले विवेक भाऊ जाऊवाले तुम्हाला पलीकडून दिसत असेल ते भारत भाऊच्या पलीकडून, आणि अलीकडचे जे आहेत का भारत भाऊ बनसोडे ते आहेत. आणि ते सध्या आता जी डाळिंब लागवड केली त्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून आले पिकाची लागवड केलेली आणि त्यासाठी ते STPने त्यासाठी ह्युमिक ॲसिड आणि खत सोडत होते. तर त्यांनी हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्यांचा डाळिंबाचा हा प्लॉट झालेला आहे. आणि त्यांनी सुपर भागवा या डाळिंब वाणाची त्यांनी निवड करून लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे दोन बेड दिसतात का तुम्हाला, त्यामध्ये त्यांनी आले हे उत्पादन आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. त्यांनी सिंगल लॅटरल टाकलेलं आहे त्यासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही, हे त्यांचं डाळिंबासाठी त्यांनी शेततलाव केलेलं आहे. आणि तिकडं तुम्ही बघू शकता त्यांनी त्यांचं घर आहे तिकडं, आणि अलीकडून त्यांनी शेड बांधलेलं आहे. मागच्या वर्षी त्यांना डाळिंबाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी बंगला पण बांधलेला आणि शेड पण बांधलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही त्यांचा जुना बाग आहे. आणि शेततलावावरून बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे त्यांचा बाग दिसत आहे. एक एकरचा हा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून आले पिकाची लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे. पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे भारत भाऊ खत न सोडता तसंच त्यांच्या घरी निघून गेले. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं आलेला त्याच्यानंतर व्हिडिओच्या नंतर आलेला पाऊस दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओमध्ये. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि तुम्ही बघू शकता वरती खूप पावसाचं वातावरण झालं होतं आणि खाली तुम्ही बघताय त्यांची विहीर आहे. त्यांची विहीरला पण पाणी खूप कमी आहे. पाणी खूप जास्त खाली गेलेलं आहे, तुम्हाला दिसत पण नसेल ते. पाण्याची खूप कमतरता होती आणि पावसाची खूप आशेने वाट बघत होतो. आणि त्याच्यानंतर इकडं पावसाचं खूप जास्त पाऊस जास्त दाट येण्याची शक्यता होती आणि आम्ही पाऊस येण्याची वाटच बघत होतो, मी आणि विवेक भाऊ. आणि हे विवेक भाऊचं घर दिसत असेल तुम्हाला, नारळ झाडं आणि ते. फायनली आम्ही ज्याची वाट पाहत होतो खूप दिवसापासून, 10-12 दिवसापासून, तर फायनली त्यांचं आगमन झालेलं आहे, म्हणजेच वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी भारत भाऊचा व्हिडिओ काढल्यानंतर घरी आल्यानंतर एकदम तुफान असा पाऊस झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. मी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा. तर एवढा जोरात पाऊस आलेला आहे. तर म्हणजे खूप भारी वाटलं पाऊस आल्यानंतर, कारण पावसाची एवढी गरज होती की म्हणजे अक्षरशः विहिरीमध्ये पाणी पण नव्हतं आणि अद्रकीसाठी बी पण पाणी नव्हतं. तर वरुण राजाने एवढं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एवढा जोरात पाऊस आलेला आहे. तर आम्ही खूप खुश झालेलो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपला भारत भाऊचं डाळिंब प्लॉट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
तर आजचा व्हिडिओ इथेच थांबतो. धन्यवाद.